नमस्कार, आरोही क्रिएशन मध्ये मस्त आपण तारेची नाकातून घालायची वेज बघतोय, जे की प्रेसची नथ नाहीये, आपली पारंपरिक नथ आहे. तर ती बघणार आहे. ताईंनी कमेंट केली होती की तारेची नथ बनवून दाखवा. तर त्याच्यासाठी बघा, आपल्याला आपण जेवढा नाकामध्ये घालतो तर तेवढी साईज आपल्याला सोडायची आहे. हे बघा, जवळपास 6 सेंटीमीटर एवढी आपल्याला सोडायची आहे तार. हे बघा, एवढी तार सोडायची, ती वाकवून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला येथे कुंदन घेतलेलं आहे. आता साहित्य दाखवायचं राहिलं, आता बनवतच दाखवते. हे बघा, हे कुंदन घेतला आणि कुंदन आपल्याला इथं व्यवस्थित पॅक करून घ्यायचंय. कुंदन हा मी या तारेमधूनच घालते. तर ही जी तार आहे, तर ही तार येथे मी 20 गेजची वापरलेली आहे. त्याच्याऐवजी 24 गेज देखील तुम्ही वापरू शकता. आणि ही जी रॅपिंग वायर आहे, तर ही 0.3 गेजची आहे. तर ही रॅपिंग वायर घेतलेली आहे, जवळपास ही अर्धा मीटर एवढी घेतलेली आहे. आणि आता हे येथे मी याला जॉईंट करून घेते. हे बघा, जॉईंट करण्याची पद्धत. येथे 4 ते 5 वेळेस राऊंड करून घेतला. आणि ही एकदम छोटी पण छान आपण नथ बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी हे बघा, येथे कुंदन घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये आपण येथे मोती घेतलेले आहेत. मी मोती 2 mm चे घेतलेले आहेत. तर हे मोती याच्यामध्ये टाकून घेते. एकदम सिंपल आणि छान दिसणारी नथ बनवत आहे. एकदम जास्त लहान नाही किंवा जास्त मोठी नाही, मीडियम साईजची नथ बनणार आहे आपली. तर हे मोती टाकून घेते मी याच्यात. येथे मोती बघू शकताय. तर हे मोती जे आहेत, तर ते 8 मोती टाकून घेतलेत. आणि आता याला आपण राऊंड बनवून घेणार आहोत. हे बघा, येथे याला व्यवस्थित राऊंड बनवून घेतलेला आहे. आणि येथे आपल्याला आता एक पीळ द्यायचा आहे. एकदम फिटिंग मध्ये घ्यायचे आहे आपल्याला तार. हे मोती जे आहेत, तर ते देखील आपल्याला एकदम फिटिंग मध्ये पकडायचं आहे. आणि आता हे राऊंड बनवून घ्यायचं आहे. हे बघा, ह्या अशा पद्धतीने राऊंड बनवून घेतला. आणि आता हे मोती आपण याला पॅक करणार आहोत. याला वेज असतात, तर या वेजातून याला पॅक करून घेतोय. तर हे बघा, या वेजातून मी काढते बाहेर आणि हे चांगलं पॅक करून घेते. आता इकडच्या साईडने पॅक करूया. तर हे मी पॅक करून घेतलेत मोती ह्या कुंदनला. तर हे बघा, ही आपल्याला नथ ठेवताना ही अशी ठेवायची आहे, जेणेकरून ही नाकात जाणार, ही साईड वरती येणार. तर इथे आणखी मी एक पीळ मारून घेते. आणि त्याच्यानंतर ना येथे हा रेड कलरचा क्रिस्टलचा मणी टाकून घेतलेला आहे. तो 4 mm चा आहे. आणि आता हे त्याच्यानंतर देखील हेच मोती मी वापरत आहे, जे 2 mm चे आहेत ते. तर आता आपल्याला हे याचं राऊंड बनवून घ्यायचं आहे. तो क्रिस्टलचा रेड कलरचा जो मणी आहे, तर त्याच्या साईडने आपल्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे. हे बघा, येथे मी क्रिस्टलचा मणी टाकलाय. त्याच्यानंतर ना ह्या 0.3 गेजच्या तारेमध्ये 8 मोती टाकून घेतलेत. तर हे आपल्याला इथे वरती इकडे 4 आणि तिकडे 4 असे मणी ठेवायचेत. आणि येथे आपल्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे. तार एकदम फिटिंग मध्ये घ्यायची, म्हणजे मणी लूज पडत नाहीत. हे बघा, आणि आपल्याला हे येथे डिझाईन देखील बनते. आणि जे मोती आहेत, तर ते मोती देखील फिक्स होतात. तर या पद्धतीने हे बघा, हे 2 मोती झाल्यानंतर ना आपण येथे एक राऊंड बनवून घेते. 2 मोतीला एक पीळ मारून घेतोय. हे बघा, याच पद्धतीने
फिटिंगमध्ये तार घ्यायची आहे। तर हे बघा हा राऊंड बनवून घेतलाय। त्याच्यानंतर इथे 4 mm चा मोती टाकते। त्याच्यानंतर न हा क्रिस्टलचा मणी आहे, हा 2 mm चा आहे। त्याच्यानंतर एक मोती टाकते 4 mm चा, अशा पद्धतीने। आणि आता हे आपल्याला हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। हे आपण या तारेतून घालून घेणार आहोत, म्हणजे फिनिशिंग एकदम परफेक्ट येईल। ह्या दोन्ही तारेमधून आपल्याला हे टाकायचं आहे। हे बघा हे मोती टाकून घेतलेत। त्याच्यानंतर आपण इथे राऊंड बनवून घेऊया आणि शेवटी जे आपले लॉरियल्स आहेत तर ते लॉरियल्स टाकूया। येथे हा लॉरियल आहे रेड वाला, त्याच्यानंतर ग्रीन आणि त्याच्यानंतर ना व्हाईट जो लॉरियल आहे तर तो थोडासा मोठा आहे, तर तो टाकून घेते। माझ्याकडे लहान नव्हता त्याच्यामुळे मोठा वापरते। त्याच्यानंतर आणखी एक ग्रीन टाकून घेते आणि हे बघा हे आपल्याला इथे छान असं पॅकिंग करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने हे बघा चांगलं पॅक करून घेतलं आणि ही आपली नथ आता तयार आहे थोडीफार। आणि आता जी ही तार आहे तर ही तार आपल्याला एक्स्ट्राची कट करून घ्यायची आहे। जे टोक आहे ते आपल्याला टक करूनच घ्यायचं आहे। हे लॉरियल बनवून झालेले आहेत आणि याला थोडासा आपण नथीचा आकार द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ने इथे लूप बनवायचा आहे, म्हणजे हे नाकातून घातल्यानंतर इथे आपल्याला पॅक करता येईल। तर त्याच्यासाठी आपल्याला राऊंड बनवायचा आहे। तर ही तार थोडीशी जास्त होती, तर याला थोडंसं कट करूया आणि याला आपल्याला राऊंड बनवून घ्यायचे आहेत असे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे राऊंड बनवून घ्यायचं आहे। 2 राऊंड बनवून घेतलेले आहेत इथे आणि हे लूप तयार आहे, जे की आपण नथ याच्यामध्ये टाकतो, जी नाकातून निघू नये। आणि आता ही जी आहे तर हे बघा याला थोडासा आकार द्यायचा, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित जावं त्याच्यामध्ये। बोटानेच आकार द्यायचा। थोडीशी तार जास्त वाटते तर ती देखील थोडी कट करूया। खूप सुंदर अशी ही महाराष्ट्रीयन नथ तयार झालेली आहे, खूप कमी साहित्यामध्ये। हे बघू शकताय खूप सुंदर दिसत आहे। तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनला क्लिक करा। जर याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट करू शकता, नक्कीच त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन। खूप सुंदर दिसत आहे ही नथ, इग्नोर करा याला। हे बघू शकता एकदम फिटिंग याचं परफेक्ट आलेलं आहे। ही गौराईसाठी देखील तुम्ही वापरू शकता। धन्यवाद।